होतास तू काय झालास तू फडणवीसांनी ठाकरेंना हिंदुत्वावरून घेरलं. तमिळनाडूमध्ये जस्टिस स्वामीनाथन यांच्यावर महाभियोग आणल्याच्या प्रकरणावरून टोलेबाजी. तर आमच्या नेत्यांवर बोलण्याची तुमची पात्रता नाही, गिरीश महाजनांचं ठाकरेंना प्रत्युत्तर. संघ भाजप आणि अमित शहांनी मला हिंदुत्व शिकवण्याची गरज नाही. गोमांस खाणाऱ्या किरण रिजिजूंसोबत शहा जेवतात. लाज वाटायला हवी. हिंमत असेल तर रिजिजूंना मंत्रिमंडळामधून काढा. ठाकरेंचा हल्लाबोल. अॅनाकोंडाचा मुंबई गिळंकृत करण्याचा प्रयत्न. उद्धव ठाकरेंची अमित शहांवर टीका. रोज मंत्र्यांच्या पैशांच्या थप्प्यांचे व्हिडिओ बाहेर येत आहेत. फडणवीसांनी पांघरुण खातं काढावं. भ्रष्टाचारी लोकांना पांघरुणामध्ये घेतलंच तू म्हणत उद्धव ठाकरेंनी फडणवीसांना डिवचलं. मुख्यमंत्रीपदासाठी ठाकरेंनी स्वतःचं पायपुसणं करून घेतलं. मुंबईला लुटून खाणाऱ्यांनी शहांवर बोलू नये. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा पलटवार. एकनाथ शिंदेंनी लाज बाळगून टीका करायला हवी. एकनाथ शिंदेंनी आरशामध्ये पाहावं. हे विषारी साप अॅनाकोंडाला चावायला निघालेत. आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर पलटवार. विधिमंडळामध्ये किती वेळ बसलात? दरेकरांचा ठाकरेंना सवाल. शेतकऱ्यांच्या विषयी विधिमंडळामध्ये काही बोललात का, याचं उत्तर द्या. दरेकरांची टीका. तर मोदी शाह फडणवीसांना शिव्या देणं बंद करावं. दरेकरांकडून निशाणा. दिल्लीमध्ये पवार काका पुतण्याची 20 मिनिटं स्वतंत्र बैठक. स्थानिक निवडणुकीमध्ये एकत्र लढण्याबाबत चर्चा. पवारांच्या भेटीनंतर प्रफुल्ल पटेल. पंतप्रधान मोदींच्या भेटीला सूत्रांची माहिती. शरद पवारांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी भेट घेतली. राज्यामध्ये आणि देशामध्ये पवार साहेबांचं योगदान मोठं. अजित पवारांकडून शरद पवारांचं कौतुक. दरम्यान पवारांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं दिल्लीमधल्या स्नेहभोजनाचा अजित पवारांनी उपस्थिती लावलेली होती. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र यायला हव्यात. दादा आणि पवार साहेब एकत्र यावेत अशी आमच्या बऱ्याच आमदारांची मागणी आहे. धर्मराव बाबा आत्राम यांची प्रतिक्रिया. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास स्वागतच. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास ताकद वाढणार. सुनील शेळकेंचं वक्तव्य. तर वरिष्ठ नेते याबाबत निर्णय घेतील. शेळकेंची प्रतिक्रिया. शरद पवारांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं पुण्यामध्ये लावलेल्या बॅनरवर अजितदादांचा फोटो. शरद पवार अजित पवारांच्या फोटोसह बॅनरवर घड्याळ चिन्ह असल्यानं चर्चा सुरू. महापालिका निवडणुकीसाठी महायुतीचा फॉर्म्युला ठरला. मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली, नाशिक, नागपूरमध्ये भाजप शिवसेना एकत्र. तर पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादी भाजप स्वतंत्र लढणार. सूत्रांची माहिती. रवींद्र चव्हाण आणि उपमुख्यमंत्री शिंदेंची 2 तास बैठक. आगामी पालिका निवडणुका महायुती म्हणून लढण्याबाबत सकारात्मक चर्चा. दोन्ही पक्षांच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांची कमिटी स्थापन करणार. जागावाटपाचा फॉर्म्युला ठरवला जाणार. एका कर्तबगार स्त्रीनं मुंबईचं महापौर व्हावं. मुंबई महापौर पदाच्या प्रश्नावर अमृता फडणवीसांचं उत्तर. ठाण्यामध्ये ठाकरेंची सेना आणि मनसेची बैठक. मुंबई महापालिका वगळता इतर पालिकांसंदर्भात चर्चा. युती संदर्भात बैठकीमध्ये सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती. नागपुरात पवारांच्या राष्ट्रवादीची कार्यकारिणीची बैठक. गेल्या निवडणुकीमध्ये जागावाटपाबाबत घोळ झाला तसा आता होऊ देऊ नका. एका आठवड्यामध्ये जागावाटपाबाबत धोरण ठरवा. प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेंच्या पदाधिकाऱ्यांना सूचना. पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानी एनडीएच्या खासदारांचं स्नेहभोजन. एनडीएचे खासदार स्नेहभोजनाला उपस्थित. यावेळेला पंतप्रधान मोदींकडून खासदारांची व्यक्तिगत चौकशी. भाजप आणि महायुतीचे आमदार रविवारी आरएसएस मुख्यालयाला देणार भेट. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नेते आमदार मंत्र्यांना करणार मार्गदर्शन. अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार रेशीमबागेमध्ये जाणार का, याकडे लक्ष. शेतकऱ्यांसाठी लोकांनी मुख्यमंत्री सहायता निधीला अब्जावधी रुपये पाठवले. मात्र राज्याच्या प्रमुखांनी फक्त 75,000 खर्च केले. दानवेंचा आरोप. चौकशी अंती कारवाईची वाट पाहतोय. दानवेंचा निशाणा. अंबादास दानवेंनी ट्विट केलेली आकडेवारी चुकीची. दानवेंच्या ट्विटला मुख्यमंत्री कार्यालयाचं उत्तर. चुकीची माहिती का दिली याची चौकशी सुरू. दोषींवर कारवाई करणार. सीएमओकडून स्पष्ट. दानवेंचे नेते मुख्यमंत्री असताना त्यांनी शेतकऱ्यांना काय दिलं? अंबादास दानवेंच्या आरोपांवर राधाकृष्ण विखे पाटलांचा पलटवार. उद्धव ठाकरेंनाही आता अधिवेशन असल्याची आठवण झाल्याची टीका. पॅकेज हा जादुई शब्द आहे. भरपाई दिली जातेय का? अनेक शेतकऱ्यांना भरपाई कधी मिळणार? आमदार रोहित पाटलांचे शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईवरून सवाल. तर शेतकऱ्यांना दिलेल्या मदतीची आकडेवारी ऑन रेकॉर्ड आहे. रोहित पाटलांनी मदत आणि पुनर्वसन मंत्र्यांची भेट घ्यावी. देसाईंचं उत्तर. अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी केंद्राला प्रस्ताव. 14 ते 15 डिसेंबरला केंद्राचं पथक पाहणीसाठी येणार. अजित पवारांची माहिती. तर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत करण्याचं केंद्राचं आश्वासन. उपमुख्यमंत्री अजित पवारांची विधानसभेत माहिती. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर खासदार ओमराजे निंबाळकर यांचा लोकसभेत हक्कभंग प्रस्ताव. केंद्रीय कृषी मंत्री चौहान आणि केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांच्या विरोधात प्रस्ताव. राज्य सरकारच्या शेतकरी मदतीच्या प्रस्तावाबाबत सभागृहात दिलेल्या माहितीवरून हक्कभंग प्रस्ताव. केंद्र सरकारमधील मंत्र्यांना अधिकारी ब्रीफ करतात. हक्कभंग प्रस्तावावर बोलताना ओमराजे निंबाळकरांचं वक्तव्य. तर अतिवृष्टीच्या प्रस्तावाबाबत दुसऱ्याच दिवशी प्रस्ताव आल्याची माहिती शिवराज सिंह यांनी दिली होती.
कोकणातील शेतकऱ्यांच्या मदतीच्या मुद्द्यावरून सुनील प्रभू आणि नितेश राणे आमने सामने. कोकणाला मदत मिळाली नाही सुनील प्रभूंचा आरोप. तर तुमचे मुख्यमंत्री असताना काय मदत केली तेव्हा पर्यटन करून जायचे, नितेश राणे आक्रमक. शेतकरी कर्जमाफीसाठी सरकारनं दिलेल्या वेळेची वाट पाहतोय, बच्चू कडू यांची प्रतिक्रिया. 30 जूनपर्यंत कर्जमाफी न झाल्यास 1 जुलैला देशभरातील रेल्वे ठप्प करणार, कडूंचा सरकारला सूचक इशारा. शेतकऱ्याचे प्रश्न सोडून त्यांची टिंगल उडवणं चुकीचं. अंबानींचा मुलगा हत्ती मागतो, राणा बिबट्या मागतात. डुक्करं घ्या आणि त्यांना पोसा. रवी राणांच्या बिबट्यावरील वक्तव्यावर बच्चू कडूंची टीका. विदर्भ वैधानिक विकास मंडळाकडून मुनगंटीवारांचा सरकारलाच घरचा आहेर. कुरडा खाऊन जा, पण विदर्भावर अन्याय करू नका. कर्जाची यादी मागितली तरी उत्तरं येत नाहीत, मुनगंटीवारांचा आरोप. कल्याण स्टेशन परिसरामधील आंदोलनाबाबत गुन्हा मान्य नाही, राज ठाकरेंचं ठाणे रेल्वे कोर्टाला उत्तर. तर 1 महिन्यामध्ये प्रकरण संपून जाईल, सहकार्य करा, कोर्टाचं म्हणणं. नाशिकच्या रामटेकडी परिसरात 300 झाडांवर कुऱ्हाड. मलजल शुद्धीकरण केंद्रासाठी झाडं तोडली. पर्यावरण प्रेमींचा संताप. तर 447 झाडं तोडण्याची परवानगी असल्याचा पालिकेचा दावा. झाडं तोडून वाळवंटामध्ये कारभार चालवायचाय का? तपश्चर्या जंगलामध्ये होते, पंचतारांकित हॉटेलमध्ये नाही. तपोवनातील वृक्षतोडीवर आदित्य ठाकरेंचा निशाणा. नाशिकमध्ये पर्यावरण प्रेमींनंतर साधू महंत आक्रमक. तपोवनातील अनेक मंदिरांना प्रशासनाकडून नोटीस. चुकून नोटिसा पाठवल्याचं मनपाचं स्पष्टीकरण. तर मंदिरच राहिले नाहीत तर कुंभमेळ्यातील साधू महंत राहणार कुठे? महंत राम स्नेहीदास महाराजांचा सवाल. लोकायुक्त कायद्यासाठी अण्णा हजारे पुन्हा मैदानात. 30 जानेवारीपासून करणार उपोषण. मुख्यमंत्र्यांना हजारेंचं पत्र. विधेयक मंजूर होऊनही अंमलबजावणी होत नसल्यानं उपोषणाची तयारी. तपोवन वृक्षतोडीला सुद्धा विरोध दर्शवला. पंढरपूर ते मोहोळ पालखी मार्गाच्या कामामध्ये 1400 कोटींचा गैरव्यवहार. सुषमा अंधारे यांचा गंभीर आरोप. भाजप पदाधिकारी रमेश मानेंना भूसंपादनाचा 4 वेळा लाभ मिळाल्याचा दावा. सुषमा अंधारेंनी पालखी महामार्गाचं नाव बदनाम केलं. अंधारेंच्या विरोधात अब्रू नुकसानीचा दावा दाखल करणार. पालखी मार्गामध्ये गैरव्यवहार झाल्याच्या आरोपानंतर चरणराज चौरे आणि रमेश माने आक्रमक. मॉर्फ व्हिडिओ बाहेर काढण्यामागे सुनील तटकरेंचाच हात. तटकरेंचे व्हिडिओ बाहेर काढले तर त्यांना तोंड दाखवायला जागा उरणार नाही, महेंद्र दळवींचा इशारा. निवडणुकीमध्ये रेती माफियांकडून पैसे देऊन मला पाडण्याचा प्रयत्न. भाजपचे आमदार सुधीर मुनगंटीवारांचा गंभीर आरोप. राजकारणामध्ये आता रेती माफिया आलेत असंही वक्तव्य. रेती विकण्याचा धंदा करू नका, रेती मोफत करा, मुनगंटीवारांचा सल्ला. बंडू, लक्ष्मी आणि सोनाली आंदेकरला निवडणूक लढवण्याचा मार्ग मोकळा. विशेष मोका कोर्टाकडून परवानगी. आयुष कोमकर हत्या प्रकरणामध्ये बंडू आंदेकर आरोपी. कुख्यात गुंड निलेश गायवळ पुणे न्यायालयाकडून फरार घोषित. कोथरूड परिसरात गोळीबार आणि कोयता हल्ला प्रकरणामध्ये कारवाईचा बडगा उगारताच घायवळनं पळ काढला. सध्या परदेशात असल्याची माहिती. पुण्यातील मुंडवा जमीन गैरव्यवहार प्रकरणामध्ये शीतल तेजवानीला 15 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी. पुणे सत्र न्यायालयानं पोलीस कोठडी सुनावली. संबंधित जमिनीची पॉवर ऑफ अटर्नी शीतल तेजवानीकडे होती. अमेडिया कंपनीला मुद्रांक शुल्क भरावंच लागणार. सुनावणीनंतर मुद्रांक आणि शुल्क विभागाचा निर्णय. रत्नागिरीमधील खेड आणि सावर्डे परिसरात ईडीची मोठी कारवाई. सचिन पाकळे यांच्या कंपन्यांवर आणि घरावर छापे. अनेक तासांपासून कागदपत्रांची सखोल तपासणी सुरू. काल सकाळी 6 वाजल्यापासून ईडीकडून कारवाई. पुण्यातील नवले पुलावर ठाकरेंच्या शिवसेनेचे वसंत मोरे अपघातातून थोडक्यात बचावले. पुण्यातील नवले पुलावर होणाऱ्या अपघातासंदर्भात फेसबुक लाईव्ह सुरू असताना एक भरधाव टेम्पो वसंत मोरेंच्या बाजूने गेल्यानं ते थोडक्यात बचावले. सोलापूर महापालिकेने इंदिरा गांधी स्टेडियमची 11 एकर जमीन महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनला 500 रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर दिल्याची माहिती. अवघ्या 500 रुपये स्टॅम्प पेपरवर मनपानं करार केल्याचा आरोप. तर जवळपास 1.5 कोटी रुपयांचा मुद्रांक शुल्क बुडवल्याची चर्चा. एमसीएला दिलेल्या जमिनीवरून सोलापूर महापालिका आयुक्त सचिन उंबासे यांनी आरोप फेटाळले. शुल्क माफीसाठी शासनाकडे प्रस्ताव प्रलंबित. शुल्क माफीबाबत कोणताही ठोस निर्णय न झाल्यास करार रद्द करण्याबाबतचे एमसीएला सांगितल्याची उंबासे यांची माहिती. झिशान सिद्दीकींच्या सुरक्षेवरून हायकोर्टानं सरकारला सुनावलं. कोणत्या आधारावर झिशान सिद्दीकींची सुरक्षा कमी केली? त्यांना काही झाल्यास जबाबदार कोण? हायकोर्टाचा सवाल. तर प्रथमदर्शनी चुकीच्या हेतूनं सुरक्षा कमी केल्याचं मुंबई उच्च न्यायालयाचं निरीक्षण. द थ्रेट परसेप्शन समितीची बैठक झालीच नसल्याचं उघड. मुंबई उच्च न्यायालयानं बैठकीच्या नोंदीची माहिती मागवल्यानंतर उघड झालं. मंगळवारी होणाऱ्या सुनावणीमध्ये राज्य सरकारला माहिती देण्याचे सरकारचे आदेश. नाशिकच्या त्र्यंबकेश्वरमधील मुलं विक्री प्रकरण. चौकशी समितीनं पोलिसांकडे अहवाल सुपूर्द केला. चुकीच्या पद्धतीनं 3 मुलांची विक्री झाल्याचा अहवालामध्ये दावा. मुलांच्या विक्रीबाबत पोलीस पुढील तपास करणार. मराठा आरक्षणाबाबतची सुनावणी 17 जानेवारीपर्यंत तहकूब. केंद्राला अधिकार असताना राज्य सरकारनं सरसकट आरक्षण दिलं. 50% मर्यादा ओलांडल्यामुळे आरक्षण वैध नाही. ज्येष्ठ वकील अनिल अंतुरकर यांचा दावा.
भाजप खासदार निशिकांत दुबेंचा गांधी कुटुंबावर आरोप. सोनिया गांधी, राहुल गांधी नॅशनल हेराल्ड प्रकरणातील 2000 कोटीच्या गैरव्यवहारात सहभागी. दुबेंच्या आरोपांवर विरोधी पक्षाकडून जोरदार घोषणाबाजी. जो वंदे मातरम बोलणार नाही तो हिंदुस्थानमध्ये राहण्यास लायक नाही. नवनीत राणांचा तृणमूल काँग्रेसचे निलंबित आमदार हुमायून कबीर यांना इशारा. राज्यात बिबट्याचा धुमाकूळ. शिरूर, अलिबाग, सांगलीमध्ये अनेक ठिकाणी बिबट्या आढळला. नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. मुंबई गोवा महामार्गावरील निवळी घाटाचा बनवलेला डीपीआर चुकीचा. भेट घेत ग्रामस्थांची नितीन गडकरींकडे तक्रार. निवळी घाट ते हातखंबा असे स्ट्रक्चरल ऑडिट करून आराखडा बदलण्याची गावकऱ्यांची मागणी. 2 वळणं थेट काटकोनाच्या आकाराची असल्याची ग्रामस्थांची मागणी. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची सेस आणि पागडी इमारतींबाबत मोठी घोषणा. भाडेकरूंच्या ताब्यामध्ये जेवढे क्षेत्र तेवढाच एफएसआय भाडेकरूंना मिळणार. मालकाला भूखंड मालकी पोटी बेसिक एफएसआय आणि इन्सेंटिव्ह एफएसआय देखील दिला जाणार. मुंबईतील सर्व पोलीस वसाहतींच्या पुनर्विकासासाठी धोरण तयार करणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा मोठा निर्णय. पोलिसांच्या कुटुंबांना हक्काची घरं माफक दरामध्ये देण्याचा प्रयत्न. 2 महिन्यामध्ये याबाबत अहवाल सादर करण्याचे आदेश. मुंबईतील कापड गिरण्यांच्या जमिनीवरील घरं चाळींचा झपाट्यानं पुनर्विकास होणार. नियमावलीमध्ये फेरबदल करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधानसभेत घोषणा. अनेक वर्षांपासून रखडलेल्या पुनर्विकासाला चालना मिळणार. पुणे महानगर क्षेत्रामध्ये 220 प्रकल्पांची कामं करण्यात येणार. यासाठी 32,523 कोटी रुपयांचा निधी मंजूर. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा निर्णय. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम यांच्याकडून मालाडमधील क्वालिटी मॉनिटरिंग स्टेशन पाहणी आणि तपासणी. महानगरपालिकेने या भागातील 176 बांधकामांपैकी 81 नोटिसा आणि 17 बांधकामांना स्थगिती दिल्याची कदम यांची माहिती. राज्य सरकारकडून टीईटी बाधित शिक्षकांसंदर्भात मार्ग काढण्यासाठी समिती स्थापन करण्याचा निर्णय. मंत्री पंकज भोयर यांच्याकडून कोर्टामध्ये हस्तक्षेप याचिका दाखल करण्याचं आश्वासन. दरम्यान टीईटीमुळे आधी नोकरीला लागलेल्या 1.5 लाख शिक्षकांवर टांगती तलवार. पुण्याच्या खेड तालुक्यामधल्या क्रीडा संकुलमधील स्ट्रॉंग रूमच्या बाहेर पोलिसांचा मोठा बंदोबस्त. स्ट्रॉंग रूमच्या आतील सीसीटीव्ही पाहण्यासाठी टीव्ही लावले. सीसीटीव्हीची निगराणी करण्यासाठी नगर परिषदेनं 2 कर्मचारी ठेवले. वाशिमच्या कारंजामधील शेतकरी भवनातील स्ट्रॉंग रूमच्या बाहेर पोलिसांचा मोठा बंदोबस्त. स्ट्रॉंग रूम परिसरात 20 पोलीस कर्मचाऱ्यांची गस्त. दिवस रात्र कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात. अमरावतीमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेतील भारत चौधरीचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते शिवसेनेमध्ये प्रवेश. चौधरीवर जुगार, वरली, मटक्याचे गुन्हे दाखल. 2 वर्षांपूर्वी तडीपारही करण्यात आलं होतं. धुळे महानगरपालिकेसाठी भाजपकडून तयारी सुरू. निवडणुकीसाठी 74 सदस्यांसाठी 528 इच्छुकांचे अर्ज प्राप्त. तर पक्षाकडून प्रत्यक्ष मुलाखतींना सुरुवात. धुळे महापालिकेमध्ये भाजपचा विजय होण्याचा गजेंद्र आपळकरांकडून विश्वास व्यक्त. विक्रोळी कन्नमवार नगरमध्ये बंद असलेल्या पादचारी पुलावरून विद्यार्थ्यांचा जीवघेणा प्रवास. मोडकळीस आलेल्या लोखंडी स्ट्रक्चरवरून ये जा करतानाचा व्हिडिओ व्हायरल. गोवा अग्निकांड प्रकरणामध्ये नाईट क्लबचे मालक लुथरा बंधूंना थायलंडमध्ये ताब्यात घेतल्याची माहिती. कागदपत्रांची पूर्तता झाल्यानंतर दोघांना भारतामध्ये आणणार. सूत्रांची माहिती. भारतीय अधिकाऱ्यांचं एक पथक थायलंडसाठी रवाना. लुथरा बंधूंना 24 तासांच्या आत परत आणणार. भारतामध्ये आणल्यावर गोवा पोलीस लुथरा बंधूंचा ताबा घेतला. विमानाला मध्ये तांत्रिक कारणामुळे 15 मिनिटं विलंब झाल्यास चौकशी अनिवार्य. विमानांच्या सततच्या विलंब आणि रद्द होण्यानं तसंच अलीकडील सुरक्षा घटनांमुळे डीजीसीएची दोष नोंदणी प्रणाली कठोर. अयोध्येमधील प्राणप्रतिष्ठापनेचा दुसरा वर्धापन दिन 31 डिसेंबरला. राम मंदिराच्या दुसऱ्या मजल्यावर नाममंडपाची स्थापना होणार. रामचरित मानसची हस्तलिखित ग्रंथ जपली जाणार. अंबरनाथ तालुक्यामधल्या वांगणी ग्रामीण रुग्णालयामध्ये रुग्णांना बुरशी लागलेली औषधे देण्यात येत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर. तर प्रकार लक्षात आल्यानंतर एक गोळी खाल्ली म्हणून काय मेली असती का असं तपासणीसाठी गेलेल्या महिलेला उत्तर. नाशिक महापालिकेमध्ये कनिष्ठ लिपिकाला लाच घेताना अटक. दिव्यांग दुकान चालकाकडून 7,000ची लाच घेताना रंगेहात पकडलं. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची नाशिकमध्ये 2 दिवसामध्ये दुसरी मोठी कारवाई. मुंबईत महाराष्ट्र राज्य वस्तू आणि सेवा कर विभागातील कर्मचाऱ्यांचे विविध मागण्यांसाठी कामबंद आंदोलन. मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशारा.